शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे मंडे आणि आठवड्याची पहिली सुरुवात असते मंडेद्वारे. मंडे आला की आठवड्याची पहिली सुरुवात ही सगळ्यांना माहिती. पण आमच्या इथे ऑफिसेस मध्ये वेगळं असते. मंडे म्हणजे सुरुवात तर असते, पण आठवडाभराचं काम आहे मंडेला ठीक होतंय. काय करायचं काय नाही. अरे बापरे. मला वाटलं वरतून आली झाली ती ट्रक चालली ना, तेव्हा माझ्या डोळ्याला दिसली की इकडे कलटलेवणी झाली, वरतून चालली. तर आज मंडे असल्यामुळे माझा मित्र मला नाशिक फाट्यापर्यंत येत असतो सोडायला, कारण तो पण कंपनीत भोसरीला आहे. पण तो नाही, आज तो गावी गेलाय ना, म्हणून मला 10 मिनिटं अगोदर निघावं लागलं आणि आता पायी चालत मी माझ्या स्टॉप कडे चाललोय. सकाळची वेळ असल्यामुळे ना रोडला एवढी गर्दी नसते, नाहीतर खूप गर्दी असते हे काय. ना आता काय, जायचं वगैरे, चहा पिऊया. थोडस लवकर निघलं ना तर आम्हाला चहा प्यायला पण वेळ मिळतो बरं का, कारण इथं आमच्या स्टॉपच्या अलीकडे चहाचं दुकान आहे, तिथे आम्ही चहा पित असतो. पण मी आज उशीर झालो त्यामुळे चहा पण नाही प्यायला मिळणार. चला जाऊया. आणि पावसाचं वातावरण आहे ना, आज नाहीये बरं का, पण कधी पण क्लायमेट चेंज होऊन जातंय. आता 2 दिवस झाले की एवढं कडक ऊन पडलंय ना पुण्यामध्ये, की सांगायचं असं वाटतं की उन्हाळाच आहे. सांगू शकत नाही. काल एवढं दुपारी गरम होत होतं ना, जबरदस्त. तर आज जरा वातावरण आहे पावसाचं, येऊ शकतो. अजून 9 दिवस पाऊस येऊ शकतो. नवरात्रीमध्ये पाऊस पडतो, पण आता 2-3 दिवस मला वाटत नाही की पडेल. पण क्लायमेट कधी पण चेंज होऊन जात. मराठी माणसाचा आहे ना हा प्रॉब्लेम लई आहे बरं का, म्हणजे लई घाण स्वभाव आहे हा मराठी माणसाचा, की यार माणूस प्रगती करायला लागलं की लगेच दुश्मन तयार होऊन जातात ऑटोमॅटिक. आणि मित्र पण दुश्मन तयार होतात प्रगती व्हायला लागलं. काय माहिती यार, तुम्ही पण करा ना, तुम्ही पण कॉन्टेंट बनवा, करा हार्डवर्क, जॉब करून करा सगळं काही. मी किती करतोय ते तुम्हाला सांगू शकत नाही. कशाला जायचंय माझ्यावरती उगाच. करा ना, करा, प्रयत्न करा, तुम्ही पण सक्सेस होताल. मी तर उलट हेल्प करायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही तर चालू तर करा. चालू करायचं आणि आपण आपण करतोय तर त्याला पण त्रास देता तुम्ही. करू द्या मला, माझं मलाच माहिती, मी ते हार्डवर्क करतोय. माझी बस येते ना 10 मिनिटं आहे अजून, तर मग मी इथं बसत असतो बरं का. आणि मला कायम मी आल्या आल्याच मेट्रो जाते, म्हणजे तिचा टाइम आणि माझा टाइम फिक्स आहे. ती जाते इकडे स्वारगेट कडे आणि मी जातो आपल्या कंपनीकडे. तिथं मस्त बसायला जागा आहे. थोडं बसायचं, आपली बस आली ना आपल्याला इथून दिसते बस येते म्हणून, आणि इथं थोडस पुढे जाऊन थांबते. मग आपण थोडस पळत जायचं बस. तिकडे बसायला जागा नाहीये ना. तिथे पीएमटीचं बनवलेलं आहे, पण ते खूप गलिच्छ असत. बसायला जागा केलेली तिथे, पण ते पावसाने ना एवढं त्याच्यात पाणी असतंय, बसायला जागा नसते. प्रशासन अशा गोष्टीकडे लक्षच देत नाही. असो, तोपर्यंत कंपनीच्या बाहेर आहे ना तोपर्यंतच ब्लॉग बनवतोय तो, कारण कंपनीत अलाउड नाहीये. मी बनवत होतो पहिले, पण नको आता नाही. मला आमच्या साहेबांनी सांगितलं की कंपनीच्या आवारात ब्लॉगिंग करायला परमिशन नाही. आपण रूल फॉलो केलेच पाहिजे. आपणच मेन डिपार्टमेंटला काम करतोय, त्यामुळे मग आपण ना कंपनीत ब्लॉग बनवायचे संपवलेत, म्हणजे सोडून दिलंय. आपल्या आपल्या बाहेर आल्यानंतर ब्लॉग बनवायची. आज संकेत भाऊ काय दिसत आहे. आय थिंक स्टॉपला जाऊन थांबलेत वाटते. ही सगळी गर्दी ना नाशिकला जाण्यासाठी असते बरं का. आणि इथे आपली बस येते पुढे, संकेत आलेला आहे. जाऊया लवकर, फास्ट फास्ट. संकेत भाऊ तर येऊन थांबलाय आज माझ्या अगोदर. याला आपला टाइम झालाय पण बसच येत नाही. तुम्हाला एका साईडने किती किलोमीटर असते यायला, म्हणजे आपल्या कंपनीपर्यंत, तुमच्या गावापासून कंपनीपर्यंत? 80. मी तर 70च पकडलं होतं. 80 म्हणजे एका साईडनी 80, आणि जायला 80, 160 किलोमीटर संकेत भाऊ दररोज ट्रॅव्हलिंग करतात. मानावं लागेल. वेळ झालाय कंपनीत जायला. 6:45 वाजले, अंधार पडलाय. सकाळी इकडं गेलो होतो संध्याकाळला. मला अजून जाऊन ब्लॉग एडिट करायचा आहे आजचा. ब्लॉग एडिट करून युट्यूब वरती अपलोड करायचा आहे, कीवर्ड टाकायचे, भरपूर काम बाकी आहे अजून. तर घरी जाऊन पहिलं एडिटिंग करतो आणि ब्लॉग अपलोड करतो, थंड पडून द्यायचा. तर चला मित्रांनो, तुम्ही हा माझा आजचा जो छोटासा ब्लॉग होईल तो ब्लॉग तुम्ही पूर्ण बघून घ्या आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बस, तुमचं प्रेम मला असंच राहू द्या. तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे मला. तुमच्या प्रेमाशिवाय मी अचीव करू नाही शकत काही गोष्टी. तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा, आपला ब्लॉग बघा. आवडला तर कॉमेंट करा, नाही आवडला तरी कॉमेंट करा, पण करा. ऑफिसवरून उशीर झाला तर मग शॉर्टकट जेवण करायचं आहे आपल्याला आता.
आणि आता फ्राईड राईस मागवलाय आणि दादानी ही चटणी वगैरे दिली होती. चटणी वगैरे खाल्ली फ्राईड राईस येऊपर्यंत. आता मस्त फ्राईड राईस खाऊया. आणि आजचं शॉर्टकट जेवण आहे आपलं हे. असं आता काय